नमस्कार मित्रांनो, मी उदयलन पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये एप्रिल महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 4,800 पार। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 4,800 पार। पण एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 4,800 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 4,800 पार। पण एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 4,800 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा एकत्रित परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार, यामुळे एप्रिल महिन्यात खरंच सोयाबीनचा बाजारभाव 4,800 पार होणार काय, या प्रश्नाचं घेऊयात अचूक उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी आली आहे। ब्राझीलमध्ये अपेक्षेपेक्षा सोयाबीन उत्पादनात होणारी घट आणि पाम तेलाच्या बाजारातील तेजी यामुळे खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला प्रचंड आधार मिळाला आहे। या आधारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव जो 15 दिवसांपूर्वी $11.5 प्रति बुशेलच्या आसपास होता त्याच्यामध्ये सुधारणा होऊन बाजारभाव पातळी $12.25 प्रति बुशेल्स पर्यंत आली आहे। जाणकारांच्या मते ही तेजी कायम राहिली तर 30 एप्रिल पर्यंत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार। सुरुवातीला जागतिक बाजारामध्ये 30 एप्रिल पर्यंत सोयाबीनची बाजारभाव पातळी $13 प्रति बुशेल्स पर्यंत सुद्धा पोहोचू शकते। याचबरोबर मित्रांनो, देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची असणारी जी या ठिकाणी मागणी पुरवठ्याची स्थिती आहे त्याच्यामध्ये आता तफावत निर्माण व्हायला सुरुवात होणार, कारण देशामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे आणि सध्या जी सोयाबीनची आवक 1.5 लाख क्विंटलच्या आसपास दिसत होती ती आता घटायला लागली आहे। एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला ही आवक 1.25 लाख क्विंटल तर एप्रिल महिन्याच्या अखेरीस 1 लाख क्विंटलपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे। यामुळे आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला 4,600 पार तर 30 एप्रिलपर्यंत 4,800 पार दिसला तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे।
मग सोयाबीनची विक्री एप्रिल महिन्यात कशा पद्धतीनं करायची तर लक्षात घ्या. या तेजीचा फायदा उचलत असताना 4,600च्या भावावर 50% सोयाबीनची विक्री करा आणि 4,800च्या भावावर उर्वरित 50% सोयाबीन विक्री करा. या पद्धतीने केली सोयाबीनची विक्री तर होईल आपल्या या ठिकाणी 100% फायदा. कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही. म्हणून तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं करा सोयाबीनची विक्री. खास करून आपला होईल या ठिकाणी एप्रिल महिन्यात फायदा. मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.